नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो। चला मित्रांनो, बघूया आज मार्केटने काय परफॉर्म केले आणि उद्यासाठी मार्केटचे इम्पॉर्टंट लेवल काय काय। मित्रांनो, या ठिकाणी जर आपण मार्केटला आज नीट ऑब्झर्व केलं तर आज खूप चांगलं मार्केट होतं आणि खूप वाईट मार्केट होतं। ठीक आहे, मी दोन्ही गोष्टी आपल्यासाठी कावर म्हणतोय कारण की आपण इथून बघू शकता, या ठिकाणी बघा इथे एक निफ्टी 50चा मी चार्ट लावलेला आहे। वन डेचा या ठिकाणी टाइम फ्रेम आहे। फायनल क्लोजिंग आपल्याला मिळालेली 22,329 ची आपल्याला क्लोजिंग मिळालेली आहे। या क्लोजिंगला जर आपण इथून मेजरमेंट घेतलं मित्रांनो तर बघू शकता जवळजवळ आपण आजच्या दिवशी निफ्टी मध्ये 200 पॉइंट आपण इथं गिरावट बघितलेली। आपण या ठिकाणी डाऊन साइडला मुवमेंट आपण दिलेली, पण या डाऊन साइडचा मुवमेंटचा जो आहे ना ऑप्शन बायरला आज इतकासा फायदा झाला नाही। मी आपल्याला समजून सांगतो, थोडंसं आपण लक्ष देऊन बघा। या ठिकाणी आपण बघू शकता इथं बघा, ही डेट आहे बघा आजची, ही डेट जस्ट मिनिट, ही 11/3 ही आजची डेट आहे आणि 12/3 आहे। ठीक आहे, मार्केट या ठिकाणी फर्स्ट हाफ मध्ये इथून खाली आलं। फर्स्ट हाफ मधून हा आपल्यासाठी एक सपोर्ट पॉईंट होता। हा सपोर्ट पॉईंट जो आहे ना, मी जे माझं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनल वरती डायरेक्टली इथं ड्रॉ करून दिलं तर आपण बघू शकता हे निफ्टी 50चं आहे। जस्ट मिनिट, बँक निफ्टीचं मी दाखवतो तुम्हाला। बँक निफ्टीचं या ठिकाणी बघा, सॉरी निफ्टी 50चं आपल्याला इथे रेंज दिला होता आणि या ठिकाणी इथे आपल्यासाठी एक सपोर्ट झोन मी ते ड्रॉ केला होता। इथे 22,400चा सपोर्ट झोन इथे ड्रॉ केला होता माझ्या प्रीमियम चॅनल वरती। तर ऍज इट इज आपण बघू शकता त्या लेवल वरती इथं मार्केट इथं आलेलं आहे। आल्यानंतर इथं बघा आपण इथं जर ही कॅन्डल 15 मिनिटाची कॅन्डलस्टिक आहे मित्रांनो, 1 2 3 4, तर जवळजवळ या ठिकाणी 1 तासभर मार्केटने इथं टाइम स्पेंड केला। टाइम स्पेंड केल्यानंतर खाली गेलं। खाली गेल्यानंतर पूर्ण दिवस या ठिकाणी एक आपल्याला साइडवेज मुवमेंट दाखवलेली आहे। त्यानंतर ही डाऊन साइड आपल्याला मुवमेंट इथे दिली। ऑप्शन बायर जे असतं ना, ते ऑप्शन बायरला एक शार्प मुवमेंट पाहिजे असते, जी वन वे साइडला जी मुवमेंट होती ती। पण या ठिकाणी मार्केटने जी मुवमेंट आज दिलेली ती मुवमेंट आपल्याला थोडंसं खाली गेलं, त्यानंतर कन्सोलिडेशन केलं, त्यानंतर परत इथं थोडंसं खाली गेलं, परत कन्सोलिडेशन केलं। अशी जी मुवमेंट आपल्याला मिळालेली म्हणजे कुठलाही क्लिअर कट या ठिकाणी डिसिजन मार्केटने सांगितलेलं नाही। तर मी आपल्याला रिक्वेस्ट करतो की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी आपल्याला उद्या कोणती स्ट्रॅटेजी आपल्याला फॉलो करायला पाहिजे, कुठं आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल आहे ते मी संपूर्ण व्हिडिओ मध्ये मी आपल्याला सांगणार आहे। तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी निफ्टी 50चा आपला चार्ट लावलेला आहे। या ठिकाणी 15 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे। जो टाइम फ्रेम आपण इथं वन डेचा टाइम फ्रेम घेऊया, म्हणजे आपल्याला 2 ते 3 गोष्टी या ठिकाणी बघता येईल की महत्वाच्या कोणत्या गोष्टी इथे। ठीक आहे, एक बघू शकता आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल होता, 22,500चा हा रेजिस्टन्स लेवल होता। या लेवलला मार्केटने इथं टच करून इथं एक जर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न जर आपण नीट बघितला, याला मी झूम करतो आपल्यासाठी। हा कॅन्डलस्टिक पॅटर्न होतो आपला, हा मॉर्निंग स्टार सॉरी इव्हनिंग स्टार हा आपला एक पॅटर्न येतोय। हा इव्हनिंग स्टार पॅटर्न या ठिकाणी बरोबर ऍक्टिव्ह होऊन मार्केटने इथं खाली जिथं सपोर्ट घेतला होता त्या सपोर्टवरती इथं मार्केट फर्स्ट टाइम आले। आता इथं हा एक ट्रिकी सिच्युएशन आहे की आपण 22,250च्या राऊंड वरती आहे। या राऊंड वरती आपण इथं फर्स्ट टाइम याला ब्रेकआउट करून आपण सेकंड टाइम आलो आणि या ठिकाणी आता थर्ड टाइम आपण याच्या ट्राय करतोय। तर आपल्यासाठी जे डेली बेस वरती जे आहे ना, तो आपला 22,350चा लेवल आपल्यासाठी महत्वाचा आहे। या लेवलला जर मार्केट इथं अपसाइडला ब्रेक करण्यात सक्सेसफुल झालं तर आपण इथं परत रिटेस्ट करायला येऊ शकतो 22,500चा। अदरवाईज याच ठिकाणी टाइम स्पेंड करून इथं जर होल्ड करून याला ब्रेकडाऊन देते तर आपण येणार टाइम मध्ये 22,000 पर्यंत आपण येणार। हे लेवल आपण बघू शकतो, या लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। 15 मिनिटाचा टाइम फ्रेम वरती घेऊन चालतो। इंट्राडे वरती मला काही गोष्टी आपल्याला सांगायच्या आहे। आपण थोडंसं जरा चार्ट पॅटर्न जर आपण लक्ष दिलं मित्रांनो, कधी पण लेफ्ट साइड पासून तर राईट साइड पर्यंत आपल्याला चार्ट पूर्ण ऑब्झर्व करायचे। ऑब्झर्वेशन मध्ये आपल्याला क्लिअर कट या ठिकाणी दिसतंय की मार्केट इथं हा त्याच्यासाठी एक हाय पॉईंट होता, ज्या हाय पॉईंटला मार्केट इथं फर्स्ट टाइम टेस्ट केलेलं आहे। टेस्ट केल्यानंतर इथं सेकंड टाइम मार्केट इथे येते। तर आपल्यासाठी जो लेवल आहे 22,500चा लेवल इम्पॉर्टंट आहे। या लेवलला खाली जर ब्रेकआउट देतोय आपल्याला, जसं की 22,230 हा लेवलवरती जर आपण इथं ब्रेकआउट घेतो इंट्राडे वरती, तर आपण येणाऱ्या टाइम मध्ये आपल्यासाठी जे ना म्हणजे उद्याच्या डेट मध्ये जर एक शार्प सेलिंग आपल्याला मिळाली 9:30 वाजेच्या आतमध्ये, तर आपण इथं 22,000चे लेवल इथं टेस्ट करू शकतो। याच लेवलला जो आपला लेवल आहे पुढचा 22,300, याला जर आपण इथं प्लस केलं, ऑन अदर हँड सेम हा आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल पण आहे, कारण फर्स्ट टाइम इथं मार्केटने इथं याला रिस्पेक्ट केले ना। आता मार्केट सेकंड टाइम पण येते, तर सेकंड टाइम पण येते तर याला इथं रिस्पेक्ट करायचे चान्सेस जास्त। इथं फर्स्ट सपोर्ट आहे, इथं सेकंड सपोर्ट, तर याला जर मार्केट इथं अपसाइडला जर ब्रेक करते, याला आपण बफर पॉईंट घेऊ शकता। 22,370चा आपण बफर पॉईंट घ्या। या बफर पॉईंटच्या वरती जर मार्केट इथे निघतंय तर आपण इथं वरच्या साईडला एक 80 पॉईंटची मुवमेंट बघू शकता निफ्टी 50 मध्ये। सोबतच जर आपल्याला रेजिस्टन्स पॉईंट जो आहे, आता ह्या रेजिस्टन्स पॉईंट वरती आपलं लक्ष पूर्ण लागलं पाहिजे। 22,500चा जो लेवल आहे, या लेवल वरती जर आपल्याला गॅप अप जर मार्केट इथं ओपन झालं
तर याला जर आपण एक प्राइस एक्शन बनवताना जर बघितलं मुव्हिंग ऍव्हरेज वरती, तर इथं डाऊन साईडला आपण येऊ शकतो. सपोर्ट साठी जर बघितलं तर आपल्यासाठी 22,000चा लेवल जो आहे तो सपोर्टचा आहे, याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता बँक निफ्टीचा लेवल बघूया. वन डेचे या ठिकाणी मी टाइम फ्रेम लावलेला आहे. जवळजवळ बघू शकता बँक निफ्टीची फायनल क्लोजिंग मिळालेली आहे 47,280 ची आपल्याला क्लोजिंग मिळालेली आहे. आज जसं मार्केटचं इथं डे ओपन झालंय मित्रांनो, या लेवलवरती आपण बघू शकता इथं एक कन्सोलिडेशन चालू होतं मार्केटचं सकाळी. तर इथं एक मी आपल्याला एक पोस्ट इथं पोस्ट केली होती टेलिग्राम चॅनल वरती. जसं की हा एक आपल्यासाठी मी एक लेवल हायलाइट केला 47,524 आपल्यासाठी लेवल हायलाइट करून दिलं होतं. या लेवलवरती आपण बघू शकता 47,524 वरतीच आपल्या इथं फर्स्ट इथं सपोर्ट इथं मार्केटने इथं घेतलेला आहे. या सपोर्टला इथं जेव्हा ब्रेक केला तेव्हा मार्केट इथं आपल्याला फायनल क्लोजिंग जी आजची मिळालेली आहे 47,280 ची आपल्याला इथं क्लोजिंग मिळालेली आहे. आता वन डेचं इथं टाइम फ्रेम मी परत एकदा शिफ्ट करतो, म्हणजे आपल्याला वन डे वरती रीड करता येईल की उद्याच्या डेट मध्ये आपण मार्केटला आपण कुठं बघू शकतो. तर इथं आपण ऑलवेज इथं बघू शकता की आपल्यासाठी एक राऊंड लेवल आहे मित्रांनो. 47,000चा आपल्यासाठी राऊंड लेवल आहे. हा राऊंड लेवल इम्पॉर्टंट आहे. मार्केटने या ठिकाणी एक छोटासा इथं होल्ड करू शकतं. या लेवलला होल्ड करल्यानंतरचं नेक्स्ट डे जो ब्रेकआउट येईल आयदर अप साइड आयदर डाऊन साइड, तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहील. पण हा जो लेवल आहे, हा जो बॉक्स आपण एकदा बघू शकता, हा एक आपण मार्केटने एकदा बॉक्स तयार केला होता. खूप मोठा बॉक्स आहे हा. जवळजवळ आपण बघू शकता जानेवारी पासून तर मार्च पर्यंत हा बॉक्स मार्केटने इथं प्राइस एक्शन रेडी केलं होतं. प्राइस एक्शनला इथं फर्स्ट टाइम ब्रेकआउट केल्यानंतर हा इथं बघू शकता, मी याला कट करतो. हा फर्स्ट टाइम इथं ब्रेकआउट झाल्यानंतर इथं फर्स्ट टाइम इथं रिटेस्ट करायला आले, तर इथं होल्ड करायचे चान्सेस जास्त आहे. आपल्यासाठी जो 47,000चा जो लेवल आहे बँक निफ्टीसाठी इम्पॉर्टंट सपोर्टचं काम करणार आहे. या ठिकाणी मार्केट 2-3 दिवस इथं होल्ड पण करू शकतो किंवा होल्ड करून जर अप साईडला इथं ब्रेकआउट करते तर 48,000चे लेवल आपल्यासाठी ओपन राहील. आणि जर याला डाऊन साईडला जर ब्रेक करते तर आपल्यासाठी एक 46,000चा एक आपल्यासाठी फायनल लेवल येईल, जो इथं मार्केट इथं रिटेस्ट करायला येऊ शकतं. ऑन अदर हँड जर आपल्याला उद्याच्या डेटला जर इंट्राडे मध्ये जर बघायला गेलं तर इथं 15 मिनिटाचा टाइम फ्रेम लावतोय. हा एक मार्केटचा इम्पॉर्टंट झोन होता मित्रांनो. त्या झोन मध्ये मार्केट इथं बरोबर परत एकदा आले. जर याला मी हॉरिझॉन्टल लेवल जर लाईन प्लॉट केली तर हॉरिझॉन्टल लाईन या प्रकारे आपली प्लॉट होऊ शकते. जवळ आपला 47,064 या लेवलला जर मार्केट इथं डाऊन साईडला क्रॉस करते तर आपला 47,000 म्हणजे जवळजवळ 160 पॉईंट साठी आपण इथं ट्रेड करू शकता बँक निफ्टीला. अदरवाइज जर याला जोपर्यंत वरती क्रॉस करत नाही 47,560 वरती, तोपर्यंत आपण इथं कॉल साईडला ट्रेड इंटरेस्टेड नाही राहू शकत. जर याला क्रॉस करण्यास सक्सेसफुल झालं मार्केट तर आपल्यासाठी आपला 47,500 हा जो लेवल आहे हा क्रॉस झाल्यानंतर 47,750 हा जो मिड पॉइंट आहे हा आपल्यासाठी फर्स्ट टार्गेट राहील. त्याच्यानंतर सेकंड टार्गेट राहील आपला 48,000चा टार्गेट राहील. या लेवलवरती आपण लक्ष ठेवा. आणि उद्याच्या डेटला जर या झोन मध्येच मार्केट जर टाइम पास करते तर आपण उद्याचा ट्रेड बँक निफ्टीसाठी अवॉइड केला तरी चालेल, किंवा इन शॉर्ट मध्ये हा जो लेवल आहे हा आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन आहे असं आपण कन्सिडर करून चालू शकतो. तर या 2-3 गोष्टी आपल्याला उद्याच्या ट्रेडसाठी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, आपल्यापैकी कोणाला जर माझ्या हे जे प्रीमियम चॅनल याच्यावरती जर जॉईन व्हायचं असेल, ज्याच्यावरती मी रिअल टाइम मध्ये अपडेट देत राहतो, ऑलरेडी या चॅनलवरती 1103 सबस्क्रायबर आहेत. तर आपण सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी. ते डीमॅट अकाउंट ओपन करा. मला इंस्टाग्रामला तुम्ही स्क्रीनशॉट टाकू शकता. तुम्हाला या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. तर भेटतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅपी ट्रेडिंग. जय महाराष्ट्र.